निघालोय आम्ही बोट स्टेशनकडे. आता मोठ्या मोठ्या बोट आहेत बोट आणि आपण फ्रान्स मध्ये पोहोचणार आहे. मैत्रिणींनो, हा रस्ता बघा कसा खाली येतो इथून, दिसला का? त्याची कॅराव्हॅन आहे आणि त्याच्या मागे त्याने गाडी बांधली बघा. म्हणजे लोक काय काय घेऊन येतात, अख्खं घर तो घेऊन आलेला आहे. ट्रिपची सुरुवात झाली. गणपती बाप्पा घराजवळच आहे, अजून निघायचंय. चला. सण शोध म्हटलं की रस्त्यावर गर्दी आलीच, बरोबर की नाही? सुट्ट्या आहेत तर बरेच जण बाहेर फिरायला निघालेले दिसत आहेत. आपल्याकडे जसं दिवाळीला ट्रॅफिक जाम असते रस्त्यावर, तसंच अगदी इथे झालं. इस्टर हॉलिडे आहे, 15-20 दिवसांच्या सुट्ट्या लागोपाठ आल्या, मग बरेचसे लोक फिरायला निघालेत आणि आम्ही सुद्धा निघालेलो आहोत युरोप ट्रिपला. तर आज आमच्या एका सिटीमध्ये स्टे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अर्ली मॉर्निंग आमची बोट आहे. बोटीमध्ये कार घेऊन आम्ही फ्रान्सला जाणार आहोत. ते कसं काय तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर अशा पद्धतीने बघा, इथे भरपूर ट्रॅफिक आहे. 1 तास तरी आम्हाला एक्स्ट्रा लागणार आहे. आणि समोर एक मिनी ट्रक दिसली, त्यावर UK स्टिकर आहे बघा. असंच सेम स्टिकर आपल्या गाडीवर सुद्धा आहे आणि बाहेर कंट्रीमध्ये जात असाल तर असं लावणं मॅन्डेटरी असतं. पोहोचलो बरं का, जवळपास 4.5 तासाचा प्रवास केलाय. 3:30ला निघालो, आता 8 वाजत आले. चला आता पोहोचणार आणि मग आपण जेवण करूया. चला. रूम दिसली का? इथे चिमणी आहे, टीव्ही आहे आणि बंक बेड. वाव, आपला अथांग आहे का? काढा काढा. मित्रांनो, ऍक्च्युली फ्लोअर आहे इथे, पण तरी खाली नको वाटते बसायला. म्हणून मग मी काय केलं, माझ्याकडे पत्तरवाळ्या ज्या असतात ना आपल्या यूज अँड थ्रोच्या प्लेट, त्या कारमध्येच राहिल्यात. खाली जा वर या, त्यापेक्षा मग मी अशी ऍडजस्टमेंट केली बघा. तर ह्याच्यामध्ये ना ॲस्पॅरेगस फ्राय करून आणले मी, फ्रीजमध्ये होतं. शतावरी म्हणतात त्याला. आता दिगंबर आणि मी खाईल. हे मेथी थेपलेत, मुलं खात आहेत. आणि गाजर कापले, थोडंसं असं हे काढून घेतलं, कारण याला ना बऱ्याचदा खडे किंवा काहीतरी रुतलेलं असतं, जे कचकच लागतं गाजरामध्ये, माहीत नाही का? म्हणून मग मी आता हे गाजर धुवून असे साळून घेतलेत आणि कट केलेत. सोबत इथे लोणचं आणि चटणी पण आहे, पण मुलं नाही म्हणतायत चटणी लोणचं, म्हणून म्हटलं जाऊ द्या, दिगंबर आले की आम्ही 2 जण जेऊ. आता आथांग जेवतोय. चल ये आथांग, आथांग इकडे ये. चल. सकाळी माझ्या पिल्लू कच्या उठला. दीदी आथांग आले. बापले, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू एकटा झोपलाच? वाव, गुड जॉब आथांग. यू आर स्ट्रॉंग बॉय नाउ. वाव, गुड जॉब. ये बघ, दीदी क्लॅपिंग करते तुला. दीदीला से गुड मॉर्निंग. वेक अप. असतो दीदी. दीदी उठ, चल पटकन. तर मैत्रिणींना दुसरा दिवस. आता निघालोय आम्ही बोट स्टेशनकडे. आता बोटकडे जायचंय आणि आपण पॅरिसला एंटर करणार आहोत. आजचं वातावरण असं आहे बघा. चला. डोवर सिटीचा नजारा बघा. तर डोवर सिटीमधून आपण निघालेलो आहोत फ्रान्सकडे. तर आता थोडा ड्राईव्ह होता आम्हाला रूमपासून, 10-1 मिनिटाचा. आता आपण हे बघा, इथेच जवळ बोट स्टेशन आहे, तर तिथे पोहोचलोय आपण बऱ्यापैकी. तुम्हाला दिसत असेल गाड्या. आणि हे डोंगर बघा कसे पांढरे शुभ्र आहेत. जी मोठी बोट असते तिला इथे फेरी म्हणतात. तुम्ही आता फेरी टर्मिनल म्हणून वाचलंच असेल. तर इथे सिक्युरिटी चेक वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. तर बघू शकता आता आपले पासपोर्ट वगैरे त्यावर शिक्कामोर्तब. आता UKच्या ज्या गाड्या आहेत त्यावर UKचे स्टिकर्स आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे आपलं राईट साईडला ड्रायव्हिंग असतं. हे बघा, सो 1 बाय 1 इथे आपल्याला स्टॅम्प भेटलेला आहे. इथे चेक इन आहे. तर इथे ऑफिसर्स बसलेले असतात, ते आपल्या पासपोर्टवर शिक्कामोर्तब करतात आणि आपलं चेक इन झालेलं आहे. तर जाताना इथे डोंगरामध्ये हे बघा, केव डोर क्लोज असं लिहिलेलं आहे. म्हणजे गुफेचा दरवाजा आता बंद आहे असं लिहिलंय. तिथं गुफा आहे कदाचित. आणि बघू शकता किती मोठ्या मोठ्या गाड्या आहेत. इथे बघू शकता मोठे मोठे कंटेनर सुद्धा बोटीमध्ये जातात आणि हा समुद्र पार करतात. बघू शकता, म्हणजे तुम्ही फेरी किती मोठी असेल याचा विचार केला असेल. तर इथे आता आपल्याला नंबर देण्यात येणार आहे. एक ठराविक नंबर देतात, त्या गेटमधूनच आत जायचं. आता ही बोटिंगची पार्किंग आहे बघा, किती भव्य आणि दिव्य पार्किंग. मैत्रिणींनो, इथे कार लावलेली आहे. सोबत आम्ही थोडंफार सामान, स्नॅक्स वगैरे घेतले. 1 तासाचा प्रवास आहे आपला आणि आपण फ्रान्समध्ये पोहोचणार आहे.
ते बोटी मधला फॅन दाखवतोय. इथे डिसेबल लोकांसाठी सेपरेट पार्किंग आहे बघा. चला आता आपण जाऊया, कारण इथे ना उतरून डिसेबल लोकांसाठी इथे लगेच लिफ्ट आहे. खाली 2-3 मजले पार्किंग आणि वर अशी 12 मजली ही बोट आहे मित्रांनो, बघू शकता. हे बघा बोट मध्ये दिसली का शेजारी बोट. वाव, खूप छान आहे, खूप छान, खूप मोठी बोट आहे. मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या बोटीत बसले बघा. वाव, चला वाटतंय. खूप मोठा स्पेशियस ग्राउंड आहे बघा. हे बघा, हे बघा, हे बघा, याला म्हणतात सी ईगल, समुद्री गिधड. आपल्या भारतात पण असतात असे समुद्र किनाऱ्यावर. खाली येऊन बसले मुलं, इथं प्ले एरियात खेळतायत. आणि तुम्हाला सांगू का, इथे ना कॉफी शॉप पण आहे, शॉप सुद्धा आहे. तुम्हाला जर काही कोल्ड ड्रिंक, हार्ड ड्रिंक्स वगैरे काही घ्यायचे असेल तर त्याचे शॉप सुद्धा आहेत. तर मी दाखवते आता. मुलं खेळतायत ना म्हणून इथं बसलेत. ओके चला. हार्ड ड्रिंक्स कोणाला पाहिजे सांगा. अरे बापरे. हे बघा, आता हे ईस्टर हॉलिडे चालू आहे ना, त्याचे गिफ्ट्स वगैरे येते ईस्टर लिहिलेले. नो पर्स बघा, आपल्या आवडीचा सेक्शन. पर्स, मेकअप. हे बघा 103 पाऊंडची पर्स आहे, म्हणजे जवळपास किती 10 ते 12 हजाराच्या रेंजमध्ये. आपल्या रुपीजमध्ये सांगते, 10 ते 12 हजाराची ही 9.5 हजाराची पर्स आहे. इथे ऑफर आहेत. अरे बापरे, बापरे, 9,200 पाऊंड. म्हणजे ही पर्स आहे ना मैत्रिणींनो, किती पाऊंडची माहिती का? 6 लाखाची आहे आता. आधी ती 9,20,000ची होती, आता 6,440,000. अरे बापरे. गॉगलवर पण ऑफर दिसते इथे, 30% ऑफ. गॉगलचा रेट बघूया. हा आहे ना किती, 12,400. 12,400 इंडियन रेटमध्ये सांगते. इथं वॉचेसवर पण डिस्काउंट आहे. लेडीज वॉच बघूया आपण. रेट तर इथे दिसत नाही आहे. आय डोंट नो. स्कोडा, हां आहे इथे 5,000चं वॉच आहे. हे काय आहे याच्यात असं? सिम्पल तर वॉच आहे, टाईमच सांगते, दुसरं काय सांगते. त्या 5 आणि 10 रुपयाच्या कानातले हे बघा 2,000ला आहे. हे 1,800 रुपयाला आहे. किती महाग आहे बापरे. हे बॉडी लँड आणि ते असे टेबल ठेवलेले. आणि इथून आपण असं बाहेर, मी इथे बसली अशी, इथे टेबल्स वगैरे. ॲक्च्युली मला चक्कर आल्यासारखं होतंय, माहिती नाही का. बोट हालती बहुतेक. असं वाटतंय की मी चक्कर येऊन पडते की काय, पडते की काय, असं होतंय. म्हणजे बोट आहे ना अशी होती किंवा अशी होती. तर चालताना असं तोल गेल्यासारखं होतंय, म्हणून म्हटलं थोडं बसून घ्यावं. आणि थोडंसं वास वेगळाच येतोय. आता काय कुक केलं आहे माहिती नाही, नॉनव्हेज आहे की व्हेज आहे, वास वेगळाच येतो त्या हॉटेलमध्ये. बसले थोडंसं मस्त निवांत इथं बसते आता. तर मित्रांनो, या बोटीमध्ये कॉन्फरन्स रूम सुद्धा आहे, स्लीपिंग रूम आहे, शॉवर रूम आहे. तुम्ही ते बघू शकता, वेगवेगळे सेक्शन आहे. 12 मजली बोट म्हटल्यावर अजून काय काय असणार आहे काय सांगू तुम्हाला. तर रूम तर काय दाखवू शकत नाही, बुक आहेत. आणि ते ही आहे शॉवर रूम. शॉवर रूम ओपन होती, म्हटलं चला बघूया. भरपूर मोठी स्पेशियस अशी शॉवर रूम आहे. बाहेर समुद्राचं पाणीच पाणी आहे बघा. इथे टॉयलेट पण आहे आणि शॉवरची सुविधा आहे. तुम्हाला आंघोळ करायची असेल तर किंवा कपडे चेंज करायचे असेल तर. बाहेर आले बघा मी. चला जाऊया खाली. चला आता मी चालले खाली 8व्या मजल्यावर, कारण पोरं आपली इकडे आहेत आणि आता आपण पोहोचतच आलेलो आहोत. आता आपल्याला निघायला पाहिजे. चला. कॅरावेन बघा, टेन्शनच नाही आहे ना दिगंबर. मैत्रिणींनो, हा रस्ता बघा कसा खाली येतो इथून, दिसला का? आता हे खाली अटॅच होणार.
असतील मग गाड्या. आता हा व्यक्ती बघा, स्वदेश सारखी त्याची कॅराव्हॅन आहे आणि त्याच्या मागे त्याने गाडी बांधली बघा. म्हणजे लोक काय काय घेऊन येतात, अख्खं घर तो घेऊन आलेला आहे. आणि तुम्हाला सांगू का मैत्रिणींनो, मला वाटलं होतं की माझ्या गाडीमध्ये मी खूप सामान आणलंय, पण आता मला वाटतंय माझं सामान यांच्यापेक्षा 10%च आहे. चला बघा इथं दिसलं का, चला बघा सामान आपलं. चला बाबा, हा लय थंडी आहे ना. चला पॅरिसला पोहोचलोय. किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे, बापरे खूप. तर मित्रांनो, युरोप डायरीज म्हणून मी प्लेलिस्ट बनवते आहे, त्यामध्ये तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओत. बाय बाय.